अजून एकदाही धावांच्या आव्हानाचा पाठलाग इथे झाला नाहीये. सामने नक्कीच चुरशीचे होत आहेत, याला तर तिळमात्रही शंका नाहीये. फायटर संघ लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही प्रसाद सरांनी सांगितल्याप्रमाणे 4 सामने इथे खेळवायचे आहेत. अर्थातच विद्युत झोतातल्या सामन्यातला सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे, परंतु वेळेचं बंधन नक्कीच असणार आहे. कारण साऊंड सिस्टम त्यावेळी बंद झाली तर नक्कीच त्याचा आनंद घेता येणार नाही आहे. तो ओंकार आणि जय जाधव सलामीचे फलंदाज इथे मैदानात उपस्थित चॅलेंजर संघाचे आणि फायटर संघाकडून सलामीचे षटक घेऊन येत आहेत. संतोष वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. संतोष चॅलेंजर संघाला पहिला सामना गमवावा लागला होता आणि फायटरला सुद्धा पहिला सामना गमवावा लागला होता. आता ह्या सामन्यानंतर कोण विजयाच्या गुणांचं खातं उघडणार आहे निश्चितच थोड्याच वेळात आपल्याला ते समजेल. संतोष एक मिनिट सामना थांबायचा आहे. करू दे. ओके सुरू करा. सामना फायटर्स विरुद्ध चॅलेंजर्स. मागील सामन्यात देखील ह्याच फटक्याने सुरुवात झाली होती ओंकार मोरेच्या माध्यमातून. आता देखील तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. षटकाची सुरुवात चांगली झाली ती संतोषच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ते संतोष. सामना करतोय तो ओंकार आणि त्रिफळाची जागा बदलून खेळण्याचा निर्णय अंगलट आला. पहिला झटका कर्णधार तंबूत परत. धन्यवाद. पहिला झटका कर्णधार ओंकार मोरे शून्यावर बाद आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला पुढील फलंदाज असेल तो निखिल. मागील सामन्यात चांगली फलंदाजी केली होती निखिल यांनी. सामना मात्र विजय प्राप्त करू शकले नाहीयेत फलंदाजीच्या जोरावर. आता बघूया कशा प्रकारे चुकीची काही सुधारणा केली का, काय पुनरावृत्ती होते त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला थोडाच वेळ तिथे कळेल. थोडंसं चिंतेचं वातावरण चॅलेंजर संघात. पुन्हा एकदा नव्या उत्साहाने संतोष मात्र नव्या उमेदाने गोलंदाजी करताना. सुंदर फटका, पायातला फटका, चांगला फटका मारलाय तो मिड विकेटच्या दिशेने. संघाचं खातं उघडलं, वैयक्तिक खातं उघडलं 2 या धावसंख्येने. 3 चेंडूत आतापर्यंत 2 धाव फटकावला त्या चॅलेंजर संघाने. चांगला चेंडू होता, जागा घुसून खेळण्याचा प्रयत्न ओंकार मोरे यांच्या अंगलट आला आणि त्रिफळाचीच झाले. कृपया सामना सुरू असताना लहान मुलांना नम्र विनंती आहे, इतरत्र धावू नका. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक आहे. पहिल्या षटकात 1 गडी बाद मिळवण्याची किंमत साकारली आहे ती संतोष यांनी. सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीने चेंडू, सन्मान देखील दिलाय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, सुंदर क्रिकेट आपण इथे बघतोय या दुर्गादेवी मैदानात. अर्थातच कारण एकच, कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. यावेळी मात्र थोडंसं नियंत्रण ढासळलंय. स्वैर मारा पंचांनी बाह्य सडसवल्या. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 3. 1 गडी बाद 3 धावा. आतापर्यंत चॅलेंजर संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो टायगर्सच्या संघाने. सामना करतोय तो निखिल.
आकुडव्या चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव घेतले, चेंडू मैदानातच येतोय, दुसरा धावाचा प्रयत्न देखील होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागलंय जय जाधव आणि निखिल यांना. धावसंख्या झाली ती 4. मागील सामन्यात आपण बघितलं की जय जाधव 0वर बाद झाले होते. आता मात्र काहीतरी सुधारणा केली का, काहीतरी चिंतन आणि मनन केलंय का, नक्कीच आपल्याला कळेल. कारण गेल्या मोसमातील मालिकावीर हा किताब त्यांनी पटकावला होता. गिरगावचा बाहुबली असं नामांकन प्रसिद्ध असलेला जय जाधव. आकुटप्यात चेंडू, सुंदर चेंडू, अंदाज आला नाहीये, पायाची मुवमेंटच झाली नाही, पाय जागेवर होते, बॅट फक्त पुढे आली, चेंडू मात्र शांतपणे विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 4 धावा. यानंतरचा होणारा सामना कुंभारवाडा वॉरियर्स आणि कुंभारवाडा लायन्स मधल्या वेळेत आपण आपला नाणेफेक करून घ्यायचंय. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना तयार राहण्यासाठी मी विनंती करतोय. कुंभारवाडा वॉरियर्स आणि कुंभारवाडा लायन्स. चांगलं षटक हाताळलं, कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवणार. केवळ 4 धावा दिल्या आणि पुढील गोलंदाज जमन चौरसिया, गिरगाव प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकवलेला अमन चौरसिया या कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय आपल्या संघासाठी आणि दुसरं षटक घेऊन येतोय. सामना करेल तो निखिल. या मात्र पंचांनी स्वैर मारा म्हणून घोषित केला. अवांतर धावसंख्येत वाढ. षटकाची सुरुवात झाली ती स्वैर माराने, धावसंख्येत मात्र निश्चितच फायदा होतोय. तो चॅलेंजर संघाला धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 5 धावा. उजव्या हाताची गोलंदाजी करताना ते बघतोय आपण की पंचांच्या डाव्या बाजूने करतील आणि हा निखिल बघूया कशा प्रकारे त्याचा सामना करतोय तो चॅलेंजर संघाचा. आकुटबाचा चेंडू, बॅटची कड घेतली, अंदाज आला नाही, चेंडू गेलाय तो गलीच्या दिशेने. 1 धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. 2 धावा. किती धावा आहे? 1च धाव. किती धावा आहेत? 1च धाव आहे. 1च धाव मिळते. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न बघितला आपण की शफल झाले, जागा बदलून खेळण्याचा निर्णय होता. थोडासा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला आणि बॅटची कड घेऊन गेला तो गलीच्या दिशेने. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 6. 1 गडी बाद 6 धावा. संथ आणि सावध सुरुवात इथे चॅलेंजरच्या माध्यमातून, कारण एक प्रकारचा आक्रमक फलंदाज ओंकार मोरे तंबूत परतला आणि त्यानंतर कुठेतरी लगाम लावलाय तो टायगर संघाने. आखोटाचा चेंडू, मैदानातच 1 धाव, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न जय जाधव आणि निखिलच्या माध्यमातून. ताळमेळ सुंदर दिसतोय आपल्याला, कारण बद्ध पद्धतीचं हे मैदान आहे, दुर्गादेवीचं मैदान. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल होणे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. धावसंख्या झाली ती 7. वारंवार क्षेत्ररक्षणाची रचना बदलताना आपण बघतोय टायगर संघाकडून. आकुटप्पाचा चेंडू, यावेळी थोडा सूर गवसलाय का? निश्चितच स्क्वेअर लेगला मारलेला फटका, सुंदर फटका. खरोखर म्हणजे आपण बघितलं की जय जाधव एक नामांकित फलंदाज आहेत आपल्याच विभागातील, परंतु लयीत येण्यासाठी चेंडू बॅटवर व्यवस्थित घेणं हे निश्चितच हा त्यांचा पहिला प्रयत्न असेल. आणि त्यानंतर ज्यावेळी आत्मविश्वास वाढेल त्यावेळी मोठ्या फटकांची आतषबाजी नक्कीच आपण त्यांच्याकडनं साध्य करू शकतो. या चांगला फटका मारला आडव्या बॅटने. बघूया किती धावा मिळतील त्या. 2 धावा. समाचार घेण्यात हळूहळू का होईना यश प्राप्त केलंय. प्रयत्न सुंदर आहेत, कारण प्रयत्नातून चुका होतात, चुकांतून मिळतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतंय ते यश. त्यामुळे प्रयत्न करणं, पुरेपूर प्रयत्न करणं इथे या प्रत्येक खेळाडूच्या हातात असणार आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. प्रत्येक जण
प्रत्येक जण आपलं काहीतरी कसब कौशल्य पणाला लावून सादरीकरण आपल्याला जमेल त्या प्रकारे चेंडूची व्यवस्था करा. कृपया बॉलची व्यवस्था करायची. जुना बॉल कुठे असेल तर देऊन ठेवायचा आहे. प्रत्येक खेळाडू आपलं काहीतरी प्रदर्शन करण्यासाठी इथे उत्सुक आहे, कारण एक वर्ष ज्या दिवसाची वाट बघत असतो तीच हे वेळ, तोच हा क्षण. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3. कारण जर काही चुका होतात त्या सुधारण्यासाठी मग एक वर्ष थांबावं लागेल. त्यामुळे निश्चितच याचा थोडाफार जाणीव कल्पना आली ती जय जयदेव यांना. पहिल्या सामन्यातनं काहीतरी आपण चुकतंय, काहीतरी वेगळं होतंय याचं चिंतन केलं आणि आता मात्र नव्या उमेदीने उत्साहाने फलंदाजीसाठी तयार झालेत. चांगली फटकेबाजी होते त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखुटोबाचा चेंडू. यावेळी मात्र लवकर खेळण्याच्या नादात चेंडू मैदानातच बॅटला लागला जरूर, परंतु मिस टाइम ज्याला म्हणतो की टायमिंग उत्कृष्ट नव्हतं. एखाद्या चांगल्या फलंदाजाला टायमिंग, टेम्परामेंट, परफेक्शन या सगळ्या गोष्टी अवगत असल्या पाहिजेत. यावेळी डायस्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी हात सरसावले. 2 धावा इथे निश्चितच मिळतील. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 12 धावा. चेंडूने मगाशी त्यांच्या शरीराचा वेध घेतला. थोडीशी दुखापत झाली ती जय जाधव यांना. आकुटव्या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा इथे निश्चितच मिळत आहे. षटक संपत आहेत. 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली 1 गडी बाद 14 धावा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धावसंख्येत इथे चुकीची दुरुस्ती झाली. धावसंख्या झाली ती 15. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात संतोष. पहिल्या षटकात सुंदर गोलंदाजी केली होती. ओंकार मोरे सारखा गडीबाद मिळवला होता. बघूया कशा प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी होते का त्यांच्या या दुसऱ्या षटकात, कारण तशाच प्रकारची गरज आहे संघाला. अर्थातच कुंभारवाडा टायगर्स या संघाला ओंकार जामसुदकर स्वतः जाणीवपूर्ण लक्ष देताना क्षेत्ररक्षणाकडे. सामना करेल निखिल पंचांच्या उजव्या बाजूने. आकुटव्या चेंडू. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय तो लेग साईडच्या दिशेने. 2 धावा निश्चितच मिळतील. धावसंख्या होते ती 17. आपण नेहमी बघतो की दुर्गादेवीच्या मैदानात गोलंदाजाचा प्रयत्न असतो वारंवार आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा, कारण फक्त समोरच आपण बघितलं की सीमारेषेबाहेर चेंडू जाऊ शकतो. चौकार आणि षटकार हे केवळ समोरची जी इमारत दिसते त्याच्या छपरावर असणार आहे. त्यामुळे सातत्याने गोलंदाज आखूट टप्प्याची गोलंदाजी करताना बघतो आपण. यावेळी पण सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा मिळते. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 19. चांगला सूर गवसला असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली होती. सामना जिंकून देऊ शकले नाही नक्कीच, परंतु प्रयत्न खूप सुंदर होता, छान होता आणि तशाच प्रकारची सातत्यपूर्ण कामगिरी, त्याच प्रकारच्या फलंदाजीची पुनरावृत्ती होताना आपण बघतो ती म्हणजे निखिलच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 19. 1 गडी बाद. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी करतील ते पंचांच्या उजव्या बाजूने. सामना करेल निखिल. वारंवार यावेळी समोर मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात. 2 धाव्यांवर समाधान मानावं लागलं. फटका चांगला होता. आत्मविश्वास भरून टाकणारा हा फटका होता. निश्चितच पहिल्या तिन्ही चेंडूवर तिन्ही चेंडू 2-2 धावा इथे भिरकावण्यात यश आलंय ते म्हणजे निखिलला. चांगला फटकेबाजी होते. सर्वत्र फटकेबाजी आपण बघतो की कव्हर्समध्ये फटके खेळतात. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, चारी बाजूने फटकेबाजी खेळताना आपण बघतोय ते निखिल. एक
खरोखर चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. मला अजूनही आठवते की साई 11 तर्फे खेळताना हे अंडरआर्म पद्धतीचं क्रिकेट असू दे, बॉक्स पद्धतीचं किंवा ओव्हरआर्म पद्धतीचं, धावसंख्या झाली आहे 21. धावसंख्या झाली ती 21. एक चांगला अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला हा खेळाडू आपण बघतो आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर, घरच्या खेळपट्टीवर चांगलं प्रदर्शन करताना. लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू, धाव घेण्याचा कुठचाही प्रयत्न दिसत नाही आणि निश्चितच नसावा, कारण फटकेबाजी चांगली होते. एक धाव जर गोलंदाज चांगली गोलंदाजी टाकत असेल, चांगलं क्षेत्ररक्षण असेल, तर आपण एका धावेसाठी थांबवू शकतो, स्वतःला रोखू शकतो. नाहक बळी गमवायचा नाहीये, कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर मी मोठे फटके निश्चितच मारू शकतो. एक धाव मी कशासाठी घेऊ. आकुटोबाचा चेंडू यावेळी मारला एका वरच्या दिशेने आडव्या बॅटने. धावसंख्या होते ती 22. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण बघतोय ते संतोषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चालू आहे. एक निर्धाव चेंडू देखील टाकण्यात यश आलं. शेवटचा चेंडू असेल तो तिसऱ्या षटकातला. सामना करतोय तो मात्र जय जाधव. बघूया कशा प्रकारे हाताळणार आहे हा चेंडू जय जाधव. हळुवार पद्धती चेंडू चांगला होता. षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या आहे ती 22. डीजे हॅलो 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 धन्यवाद. कृपया पंचांकडनं नम्र विनंती आली की प्रत्येक वेळी तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. पंचांचा निर्णय 30 मिनिटात 6 षटकं संपलीच पाहिजेत आणि याच्यानंतर कमिटी जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण खूप वेळ होतोय. प्रत्येक सामन्यासाठी खूप वेळ जातोय. अजूनही खूप सामने इथे खेळवायचे आहेत. त्यामुळे हा नियम पाळणं बंधनकारक राहतील आणि कृपया सगळ्यांनी त्याला सहकार्य करायचं आहे. पुढील गोलंदाज आहे ओमकार जामसुदकर. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक. डाव खोलोय गोलंदाज, जोरात टाकलेला चेंडू झेल होऊ शकतो का आणि झटका. दुसरा निखिल तंबूत परत. धन्यवाद डीजे. पुढील फलंदाज आला तो राज. सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी. ओमकार जामसुदकर पहिला चेंडू आला, टाकला, निखिलची विकेट घेतली. सुंदर गोलंदाजी. हाच तो गोलंदाज ज्याने गिरगाव प्रीमियर मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील दिल्या नव्हत्या. इस्लाम जिमखाना मोठ्या मैदानात चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचं षटक चांगल्या रीतीने टाकलं होतं तिने आविष्कार संघासमोर. सुंदर गोलंदाजी. वारंवार डावखुरा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करायची असते असं उत्तम उदाहरण. बरोबर अचूक टप्पा आहे. वेग, नियंत्रण, दिशा. उजव्या यष्टी बाहेर हलका चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय.
चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण बघितलं की वारंवार त्याच टप्प्यावर गोलंदाजी होते ती ओमकारच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये 3ही निर्धाव, 1 गडी बाद मिळवलाय ओमकार जामसुदकर यांनी. सामना करतोय तो राज. चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. धावचीत होऊ शकतो का? संधी हुकली. 1 धाव निश्चितच मिळाली. कदाचित चेंडू फेक डायरेक्ट यष्टीवर गेली असती, परत ओमकार जामसुदकर यांनी मध्ये अडथळा स्वतःच निर्माण केला. धावचीतचा धोका मात्र काही वेळापूर्वी टळला तोसाठी राजसाठी. धावसंख्येत 1ने भरवते. धावसंख्या झाली ती 23. आणि आता मात्र संघ सहकारी लेग बाईसच्या स्वरूपात. सुंदर फटका, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला उंच फटका. 2च धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली ती 25. चांगला फटका मारला तो जय जाधवनी ओंकारला. निश्चितच शेवटचा चेंडू असेल. आकुडा चेंडू आडव्या बॅटने हा देखील भिरकावून दिला लॉंगॉनच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत. षटक संपत आहे. 4 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 27 धावा. वैयक्तिक पहिल्या षटकात 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अमन यांनी 10 धावांचं षटक टाकलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा संतोष यांनी आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात 7 धावा दिल्या आणि त्यानंतर ओमकार जामसुदकर यांनी 5 धावा दिल्या. चेंडूची व्यवस्था करा. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 27 धावा. पुढील गोलंदाज असेल किरण. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आले किरण आणि सामना करतोय तो राज. किरण आकुटोबाचा चेंडू भिरकावला लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा निश्चितच मिळते. चांगली सुरुवात. एकोणतीस धावा झाल्यात 2 गडीच्या मोबदल्यात. निखिल सारखा फलंदाज देखील बाद झालाय. ओमकारचा जो वेगवान चेंडू अंदाज आलाय त्यामुळे निखिल बाद. सुंदर चेंडू खोलवर पद्ध चेंडू खंडून काढण्याचा प्रयत्न. यावेळी धावचीत होत आहेत का? नाही. दुसऱ्यांदा धावचीत वाचलेत ते मात्र राज. ताळमेळ चांगला दिसतोय. ज्यावेळी कॉल दिला जय जाधव यांनी लॉंगॉनच्या दिशेने जमीन लगेचचा फटका होता तितक्याच तत्परतेने चांगली धाव घेतली. चोरटी धाव घेण्याचा सफल असा प्रयत्न. धावसंख्येत 1ने भरवते. धावसंख्या झाली ती 30. जय जाधव आता मात्र काहीतरी आक्रमक पवित्रा अवलंबला नक्कीच लागणाऱ्या मोठ्या धावांचं आव्हान त्यांना ठेवावं लागणार आहे टायगर्सच्या संघासमोर. हाच प्रयत्न असेल. मोठा फटका. बघूया किती धावा मिळतात आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार. चेंडू सीमा रेषे बाहेर. धन्यवाद डीजे तुझ्यासाठीच. चांगली फटकेबाजी आपण चालू केली ती. जय आणि प्रेक्षकांचा क्रीडा रसिकांचं मनोरंजन करायचं आहे. संघासाठी काहीतरी करायचं आहे. आकुटोबा चेंडू यावेळी अंदाज आला नाही आहे. जागेवरूनच फटका मारण्याचा प्रयत्न होता जय जाधव यांचा. चेंडू मात्र जोरात वेगवान चेंडू यष्टीरक्षकाच्या सुद्धा हातात आला नाहीये दिनेश यांच्या. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर.
थोडासा कुठेतरी मिस टाइमचा फटका आपण बघू शकतो. ताळमेळ नव्हता, जसा पाहिजे तसा त्यांना हा फटका रूपांतरित करता आला नाही, परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 38, 2 गडी बाद 38 धावा. आता वारंवार या हाणामारीच्या षटकात हाच प्रयत्न असेल की मोठे फटके कशा प्रकारे मारायचे आहेत. यावेळी खूप आकुटे टप्प्याचा चेंडू आणि हा देखील जातोय तो चौकार. चांगला फटका होता, हळूहळू पद्धतीचा चेंडू होता, परंतु धन्यवाद. धावसंख्या झाली 42, 42. आखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु थोडासा टप्पा कुठेतरी नियंत्रण असलेल्या टप्प्यावरचा पुरेपूर अंदाज घेतला. वेटिंगवर ज्याला आपण मारतो त्या प्रकारे त्यांनी फटका मारला. चेंडू सीमा रेषेबाहेर. धावसंख्या वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न आपण बघतोय आणि हे षटक जवळजवळ 15 धावांचं हे षटक, खूप महागडं षटक आपण बघू शकतो किरण यांचं. पुढील गोलंदाज ओंकार. शेवटच्या आखूट टप्प्याचा चेंडू वरून मारण्याचा प्रयत्न होता. 2 धावा निश्चितच मिळतील. वॉरियर्स आणि लायन्स, कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. कुंभारवाडा वॉरियर्स, कुंभारवाडा लायन्स. धावसंख्या झाली ती 44. आखूट टप्प्याचा चेंडू उडी मारून मारण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न राजच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी अंतिम षटक, निर्णायक षटक. चांगला फटका होता. 2 धावा निश्चितच. धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या होती ती 46. वॉरियर्स कुंभारवाडा वॉरियर्स, कुंभारवाडा लायन्स. धावसंख्या होती ती 46. लागोपाठ 2 चेंडूवर 2-2 धावा घोषित क्षेत्रात मारल्यात ते राज यांनी. 2दा त्यांना धावचीत होण्याचा धोका होता, धोका टळला आणि राज संघासाठी फळला. बघूया काय होतंय तो पुढील 4 चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेतोय. दुसऱ्या बाजूला जय जाधव आक्रमक पवित्र ज्यांनी नक्कीच अवलंबलाय. एक षटकार मारलाय, एक चौकार मारलाय. चांगली घणाघाती फलंदाजी चालू आहे आपल्या संघासाठी, अर्थातच चॅलेंजर संघासाठी. धावसंख्या 46. पुन्हा एकदा नव्या उत्साहाने तयार, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ओमकार जामसुदकरच्या माध्यमातून. सामना करतो तो राज. तिसरा चेंडू शेवटच्या षटकातील. आकुटवा चेंडू हा देखील समोर मारण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. बघूया किती धावा मिळतात. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. उंची होती, लांबी गाठता आली नाही. फटक्यात जोर कुठेतरी कमी पडला याची निश्चितच कल्पना आहे, परंतु हरकत नाहीये. 2 धावा मिळतात. धावसंख्या झाली ती 48. अर्धशतकाजवळ मजल मारताना हा चॅलेंजर संघ. कृपया लवकरात लवकर चेंडूची व्यवस्था करा. जर जुने चेंडू कुठे इतरत्र गेले असतील तर स्वयंसेवकांना विनंती आहे की ते चेंडू लवकरात लवकर आणून द्यायचं आहे. वॉरियर्स संघाचा कर्णधार सागर आणि लायन्स संघाचा कर्णधार तरुण जाधव. कृपया दोघांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. सागर आणि तरुण जाधव, वॉरियर्स आणि लायन्स. सागर आमच्याकडे आलेत. तरुण जाधव आपण कुठे असाल तर लवकर यायचं आहे. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 48. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू बॅटची कट घेतलाय. जमिनीलगतचा फटका. 1 धाव निश्चितच मिळतील. 49 धावा लागल्यात त्या धावफरकावर चॅलेंजर संघाच्या. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. कर्फूस समाचार घ्यायचा आहे जय जाधव यांना. आपल्या संघाला मोठं धावाचं आव्हान उभं ठेवून घ्यायचं असेल तर ओमकार जामसुदकर सामना करेल जय जाधव. चांगला चेंडू, खोलवर पदर चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव, प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर तटस्थ 49 धावा. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील जय जाधव यांच्यासाठी. समोर मारलेला फटका आणि हा नक्कीच चौकार. धावसंख्या झाले 53. 54 धावांचं आव्हान.
नाणेफेकीचा धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झाली ती नाही, ठीक आहे. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. वॉरियर्स आणि लायन्स 53 धावा फटकावला. 54 धावांचं आव्हान असणार आहे. सागर यांना विनंती आहे, कृपया डोक्यावर आपण टोपी घालायची आहे. अमिल पटेल साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण किट इकडे प्रायोजित करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक सामनावीरासाठी स्वर्गीय जितेंद्र मयेकर यांच्या स्मरणार्थ अशी दुर्गादेवी उत्सव मंडळ यांच्याकडून सामनावीरचं पारितोषिक अर्थातच एक स्मार्ट वॉच आणि आकर्षक चषक हे या सामनावीरचं पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे. वॉरियर्स नाणेफेक कर्णधार स्वतः वॉरियर्स नाणेफेक जिंकून वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला धावसंख्या झाली ती 53. 54 धावांचं आव्हान असणार आहे. प्रति षटकामध्ये 9 धावा फटकवायचे असतील त्या टायगर संघाला. फायटर संघाला आणि प्रति षटकामध्ये 9 धावा फटकवायचे आहेत. बघूया कशा प्रकारे कोणता संघ आपला विजयाचं खातं उघडतोय तो. आणि यानंतरचं समालोचन करणार आहेत ते आपलेच लाडके प्रसाद परब सर. धन्यवाद. Thank you so much, DJ. Thank you so much, Dollar Sound and Lights by Crystal Events. Thank you so much, प्रमोद साटम. वळी आपण पुढच्या इनिंग कडे, जिथे मात्र लक्ष आहे ते म्हणजेच सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच 55 टू विन. ओपनिंग बॅट्समन इन द ग्राउंड आपण बघतोय स्ट्रायकिंग एजला तो म्हणजेच दिनेश सांगळे आणि नॉनस्ट्रायकिंग एजला ओमकार जामसुतकर. पाठला करायचा आहे 55 धावेंचा. आणि बॉलिंग मार्कवर जे सज्ज होतोय जय जाधव षटक क्रमांक 1 मध्ये. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. चेंडू जाईल तो मागे डिक्लेअर झोन मध्ये. गोशांकी क्षेत्र आणि 2 धावा.
खातं उघडलं स्वतःने संघाचं सुद्धा. स्ट्रायकिंग आलं दिनेश सांगळेने आणि धावसंख्या 2. सामना आपण बघतोय म्हणजे त्याच्यात जो सुरू आहे ते दोन बलाढ्य संघांमध्ये, ते म्हणजेच फायटर विरुद्ध चॅलेंजर. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, वॅकंट एरिया, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर. कॉन्फिडेंटली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज आपण बघतोय आघाडीचे. फायटर वर्सेस चॅलेंजर असा सामना आपण बघतोय. चॅलेंजर सुद्धा आपण बघितलं की खाता अजून उघडू शकला नाहीये. फायटर सुद्धा आपण बघितलं की पहिल्या सामन्यात ते पराभूत झाले. त्यामुळे दोन्ही संघाला मात्र विजयाचं इथे मात्र खातं उघडायचं आहे, पॉईंट टेबलवर खातं उघडायचं आहे. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर ओमकार जामसुदकर. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, ओव्हरपिच करून घेतलाय. कव्हर्स मध्ये आपण बघितलं खूप चांगला फटका. हाफ वॉली केलं, लॉफ्टेड स्ट्रोक इन द कव्हर आणि 2 धावेने इथे सुद्धा आपण बघतो की फलंदाज ओमकार जामसुदकर उघडतोय खातं 2 धावेने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती पहिल्या षटकामध्ये 5 धावा. चांगलं कॉन्टेस्ट. ओमकार जामसुदकर वर्सेस जे. बॉटम हँड हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका आणि इथे मात्र झेल थोडासा अवघड, थोडासा लांब होता त्या ठिकाणी. या कॉन्टेस्ट मध्ये मजा येणार आहे जेव्हा 2 चांगल्या दर्जाचे खेळाडू, चांगल्या पोटेन्शियल, चांगली गुणवत्ता असलेले खेळाडू एकमेकांसमोर येतील. ते कॉन्टेस्ट मध्ये मजा येईल. आणि आपण जेव्हा मगाशी बघितलं की जे बॅटिंग करताना ओमकार जामसुदकरच्या विरुद्ध आपण बघितलं की त्याच्या विरुद्ध त्याने षटकार मारला होता, त्याची परतफेड करण्याची ही योग्य वेळ आहे ओमकारकडे. धावसंख्येत भर, धावसंख्येत 6. फुल टॉस, नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल ओव्हर द वेस्ट. आणि लगेचच बघायचंय कॅप्टन काय कॉल करतोय. यस, कॅप्टनचा कॉल आहे. इट्स अ रिव्ह्यू फॉर बॅटिंग फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅट्समनची पोझिशन एक्झॅक्टली काय, तो पॉपिंगरीच्या बाहेर आलाय की नाही, किंवा जेव्हा त्याने शॉट कनेक्ट केला तेव्हा एक्झॅक्टली पोझिशन काय होती, ओव्हर द वेस्ट चेंडू होता की नाही. मुख्य पंचांचा आपण बघतोय ग्राउंडच्या माध्यमातून आपण बघितलं की पंच युवराज भालेवरचा सिग्नल होता नो बॉल. पण बघायचंय याला लगेच चॅलेंज केलंय ते जय जाधवने. चॅलेंज जर दिलाय तर बघायचं सक्सेसफुल झालं तर रिव्ह्यू रिटर्न होईल. नो बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग टीमने. नो +2 अशा 3 धावा ऍड करूया आपण धावफलकावर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. 3 धाव्याची मदत, धावसंख्येत भर, धावसंख्या 9 धावा धावफलकावर. एक बीमर. यस, पंच ते सांगतात की एक बीमर तुझा टाकून झालाय. स्ट्राईक एंडला दिनेश. चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. बघायचा चेंडू एक्झॅक्टली कुठे जाऊन लँड होतोय आणि त्या बिल्डिंगच्या रूफवर, टेरेसवर पंचांचा इशारा आहे चेंडूवर. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. फ्री हिटवर ही संधी कॅपिटलाइज केली आहे ती फलंदाज दिनेश सांगळेने आणि ठोकलाय चौकार. धावसंख्या 13. स्लोअर 1 चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, फुललेचा चेंडू टाकला, बॅट खाली ठेवण्यासाठी भाग पडलाय. पण त्यावर आपण बघतोय की गोलंदाज जय जाधवने या षटकात धावा खर्च केल्या त्या तब्बल 13. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. लक्ष काढायचं म्हणजेच 55 धावांचं 55 टू विन फॉर 54. येस, 54 टू विन हे लक्ष आहे. 54 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी त्या फायटर टीमला. आणि बघायचं आहे मात्र कशा प्रकारे कमबॅक करणार. 13 धावा अंकित झाल्या धावफलकावर. हॅलो. 6 षटकांचा खेळ तुमचा 30 मिनिटात कंप्लीट होणं गरजेचं आहे. 6:25 ला एक्झॅक्टली इनिंग सुरू झाली होती. 6:25 ला आतापर्यंत 4 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण केलंय जेने. बॉलिंग मार्कवर आय थिंक सूरज येतोय. ओ प्लेड ऑन फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट. एक मोठा मासा गळायला लागलाय. ओमी बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. चला चॅलेंजर टीम सहकार्य करा, वेळ घेऊ नका जास्त. एक विकेट गमावली आहे. पहिल्याच चेंडूवर आपण बघतोय की सूरजला यश मिळतंय. जसं आपण बघतोय की गगनातनं आकाशातनं एक सूर्य मावळतोय, पण इथे मात्र एक सूर्य चमकतोय, एक सूरज चमकतोय. आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट. या संघाचा संगणक तंबूत परतलाय ओमकार जामसुदकर. नाही, जामसुदकर नाही, आपण बघतो की कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे रुपेश भोपळे. संगणक ग्राउंडवर पोहोचलाय. धावसंख्या 13 आणि पहिला फलंदाज बाद. कुंभारवाड प्रीमियर लीग सीझन 3 आपण बघत आहोत. दुसरा दिवस, शेवटच्या टप्प्यात. आतापर्यंत एकूण 4 सामने कव्हर केलेत. 5वा सामना आजच्या दिवसाला सुरू आहे. ओव्हरपिच होता, उचललाय समोर. रुपेशच्या बॅटमधून हा फटका, पण बघायचं मिळतील त्या 2च धावा. थोडंसं डायव्हर्जन आपण बघितलं. जर चेंडू थोडासा या बाजूला असता तर निश्चित चौकार किंवा षटकार बघायला मिळाला असता. प्रयत्न चांगला केला. हलकसं डायव्हर्जन थोडंसं चेंज झालं या फटक्यावर आणि 2 धाव्यांनी रुपेशने खातं उघडलंय. धावसंख्या 15 ऑन द बोर्ड. वेगवान चेंडू, पुन्हा त्या चेंडूला एक्झिक्यूट केलं लॉंग ऑफ मध्ये. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, घोषांकी क्षेत्र. 2 धावा पुन्हा एकदा अँड स्कोर मूव्ज ऑन 17. फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या सुद्धा बघू शकतो. युट्यूबवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे फोर्स 1 लाईव्ह चॅनल, आणि घर बसल्या सुद्धा तुम्हाला कुंभारवाडा प्रीमियर लीगचा आनंद घेता येईल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. इट्स अ 17 ऑन द बोर्ड. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3 आहे. तिसऱ्या पर्वात तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळते. दुसरा दिवस या स्पर्धेचा. 8 संघ खेळतात. लीग मध्ये आपण बघतो एकूण 16 सामने. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला पूलचा फटका आणि पंचांचा इशारा 2 धावेचा. स्कोर मूव्ज ऑन 19. आजचं शेड्यूल 8 सामन्यांचं, उद्या शेड्यूल 8 सामन्यांचं. काल आपण 2 सामने बघितले. एकूण 18 सामन्यांचं शेड्यूल आपल्याला बघायला मिळतं. लीग मध्ये आपण एकूण आजच्या दिवसात 8 सामने, काल आपण 2 आणि उद्या 2, म्हणजे एकूण 12 सामन्याचं शेड्यूल तुम्हाला लीग मध्ये बघायला मिळतं. चला सामना सुरू करा. 2 धावा ऍड करूया. स्कोर मूव्ज ऑन 19. 19 धावा. ओव्हर पिच आहे, ऑन साइडला प्लेस केलाय. चांगला प्रयत्न, रिले फिल्डिंग, बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. सलग तिसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम कामगिरी आमच्या सर्व मॅनेजमेंट टीमची, कोर कमिटीची. रुपेश वाळेकर, राकेश वाळेकर, रुपेश खांडके, महेश परमार, विजय भनगे, दत्ता मोहिते, प्रशांत गांधी. ओव्हर पिच आहे. व्हॉट अ शॉट. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. Thank you. Score moves on 25 after 2 over with the healthy run rate of 12.50. सध्या आपण बघतो की 12:30च्या गतीने तब्बल 25 धावा कुठल्या आहेत मैदानावर. दिनेश आणि त्याचबरोबर रुपेशने, रुपेशच्या बॅटमधून अप्रतिम षटकार आपण बघितला, जो या संघाचा संघनायक आहे. आणि बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा जे. चेंडू आपण बघतो की पॉइंटमध्ये थोडासा अपिच फटका. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले ते रुपेशकडे. धावसंख्या 26. मगाशी आपण त्याचा उल्लेख केला सर्व आमच्या कोर कमिटीचा. संदीप फोपळकर यांचा उल्लेख करेन. दिनेश चांगले सुद्धा आपण बघतो बॅटिंग करतायत, जे वाघ्याना जास्त फेमस आहेत. त्यानंतर शैलेश चौरेसिया याचा मी उल्लेख करेन. भरपूर मेहनत आहे या खेळाडूची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, फक्त दिशा दिली. चेंडू आपण बघतो ग्राउंड मध्येच आहे. रुपेश थोडासा नाराज होता कारण एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला. इव्हन त्या भिंतीच्या पलीकडे चेंडूला पाठवायचं होतं पण टायमिंग नाही झालंय. डॉट बॉल. कोर कमिटीमध्ये निश्चितच शैलेशच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आणि समर्थपणे तो पेलतोय तिसऱ्या पर्वात सुद्धा. ओव्हर पिच आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, झेल आहे त्या ठिकाणी. ओ व्हॉट अ कॅच.
दिस इज अ परफेक्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय झेल पकडलाय. सेन्सेशनल कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि विकेट डाऊन. रुपेश बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. आपल्या जीवाची अक्षरशः बाजी लावली. अजिबात इथे मात्र त्याने आपण बघितलं की वेळ घेतला नाही. झेल पकडण्यासाठी ज्याप्रमाणे त्याने डाईव्ह केलं. जर झेल आवडलं असेल जरा जोरदार टाळ्या होत्या राज भनगेसाठी. व्हॉट अ कॅच. दिस इज अ सेन्सेशनल कॅच ऑफ द टुर्नामेंट. ज्या ठिकाणी होता ज्या ठिकाणी त्याने तो झेल कव्हर केला साध्या सुधाचं काम नाहीये. ज्याला ग्राउंडची माहिती आहे, जो ग्राउंडवर मुरलेला आहे आणि आपल्या गिरगाव कुंभारवाडा प्रीमियर लीगसाठी काहीतरी करायचं, आपल्या संघासाठी काहीतरी करायचं आहे, हा उद्देश डोक्यामध्ये होता आणि तेच मात्र त्याने साध्य केलं. अप्रतिम झेल. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये. 2 धावेचा हा फटका आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत होती ती भर. रुपेश भोपळीची विकेट निश्चितच मिळाली आहे ती जयला. स्कोर मोज ऑन 28-28. विधानसभा स्पीकर सन्मान्य राहुल साहेब यांचं आगमन होते. राहुल नार्वेकर साहेब, आमदार राहुल नार्वेकर साहेब, मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे. जरा 2 मिनिटं फक्त थांबायचं मॅच. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण स्वागत करूया सन्मान्य राहुल नार्वेकर साहेबांचं. मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे या कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये. या स्पर्धेचं 3रं पर्व तुम्ही अनुभवत आहात आणि आपण बघतोय सातत्याने सर्व आमच्या प्रमुख मान्यवरांची पाहुण्यांची मांदिळी तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य राहुलजी नार्वेकर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या KPL सीझन 3 मध्ये 2ऱ्या दिवसामध्ये, जिथे आपण बघत आहोत एकूण 8 संघ परफॉर्म करतायत आणि निश्चितच एक खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला या दक्षिण मुंबईत बघायला मिळते. जास्त मोठं ग्राउंड नाही आहे, छोटं ग्राउंड आहेत. इव्हन आपण बघतो की दक्षिण मुंबईमध्ये छोटे छोटे ग्राउंड्स बघायला मिळतात आणि त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या चांगल्या लेवलच्या क्रिकेट स्पर्धा बघायला मिळतात आपल्याला. लादी बाजार मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम जैन यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे KPL सीझन 3 मध्ये. सामना सुरू करायला हरकत नाहीये. मॅच स्टार्ट करा. दोन्ही बॅट्समन ग्राउंडवर पोहोचा. सामना कंटिन्यू करायचा आहे. सामना थांबवू नका. धावसंख्या 28-28 धावा धावफलकावर. काल आपण बघितलं भरपूर सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावर होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण बघितलं कार्यक्रम इथे आपण पार पाडला. अमीनजी पटेल, संजयभाई नाईक या सर्वांच्या मुख्य पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण काल पार पाडला. जय जाधवने ऑलरेडी या षटकामध्ये विकेट काढली आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा जय जाधव. स्ट्रायकिंग आपण बघतोय फलंदाज आहे तो म्हणजेच अंकित. हो हा चेंडू लेग स्टिकवर होता. काय पिकअप शॉट आहे स्क्वेअर लेगवर. पंचांचा इशारा 2 धावेचा. चांगला फटका. 54 धावसंख्येचा पाठलाग इथे करतोय. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय तो म्हणजेच फायटर आणि ती फाईट देतोय आपल्या संघासाठी चॅलेंजरच्या विरुद्ध. एकूण 8 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. पहिल्या आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिकाचे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आमचे पुरस्कार ते म्हणजेच सन्मान्य पृथ्वी जैन साहेब. प्रत्येक सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार आपण बघतो. स्मार्ट वॉच आणि चषक याचे पुरस्कार ते स्वर्गीय जितेंद्र मयेकर यांच्या स्मरणार्थ श्री दुर्गादेवी उत्सव मंडळ यांच्याकडून. या स्पर्धेमध्ये 8 संघांच्या माध्यमातून या 8 कॅप्टनमधून 8 संघनायकांमधून निवडणार आहेत. म्हणजे आपण एक बेस्ट कॅप्टन आणि त्यासाठी वॉशिंग मशीन आहे. 30 धावा धावफलकावर आहेत. स्वर्गीय सागर मोळे यांच्या स्मरणार्थ साई स्पोर्ट्स आणि श्री दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने एक वॉशिंग मशीन सुद्धा आहे त्या बेस्ट कॅप्टनसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. हुक केला, पुल केला चेंडू मिड विकेटला आणि 2 धावा ऍड होतील धावफलकावर. स्कोर मोज ऑन 32. 32 धावा धावफलकावर. एकूण षटकं संपतात मैदानावर आपण बघतोय म्हणजेच 4 आणि धावसंख्या 32.
या आपण वळूया व्यासपीठावर. आताच बघतो की थोड्याच वेळापूर्वी सन्मान्य आमदार श्री राहुलजी नार्वेकर यांचे इथे आगमन झाले, त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करतो सन्मान्य विजय बनगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब, मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. अत्यंत अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी आपण दिला साहेब, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. आपले हृदयाच्या अंतकरणात आभार इथे व्यक्त करतो. त्यानंतर अजून एक आपण सन्मान इथे करणार आहोत. यानंतर विक्रम जैन साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी महेश परमार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विक्रम जैन यांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. विक्रम जैन साहेब आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकर साहेबांचा मनपूर्वक आभार. आता अत्यंत अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं फक्त, 2च मिनिटं. अंपायर 2 मिनिटं फक्त थांबा. राहुल नार्वेकर साहेब, अत्यंत अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण तिथे दिलाय. मला असं वाटतं की कुंभारवाडा प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष आहे आणि सर्व होतकरू मुलं याच विभागातली आहेत, याच गल्लीमध्ये खेळत असतात, प्रॅक्टिस करत असतात. साहेब, आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं या सर्व खेळाडूंना. कुंभारवाडा प्रीमियर लीगसाठी या खेळात, या स्पर्धेत, या लीगमध्ये भाग घेणारे सर्व खेळाडू यांना मनापासून शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्ही कुंभारवाडा प्रीमियर लीग इकडे आयोजित केलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. मी खात्री आहे मला की या परिसरातली आमची जी सर्व खेळाडू मंडळी आहे ती येणाऱ्या काळात अत्यंत जोमदार असा खेळ दाखवतील आणि कदाचित इकडनं नॅशनल लेवलवरती पण आपल्याला खेळाडू जाताना दिसतील. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला माझ्या सहकार्याची गरज लागेल मी तुमच्या सोबत असेन एवढंच सांगतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. सामना सुरू करायचा, सामना सुरू करायचा. मॅच स्टार्ट करा. जसं मगाशी मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये आपण बघतो की स्मार्ट वॉच, त्यामध्ये मी अनिल कुंभार, स्वर्गीय अनिल कुंभार यांचा सुद्धा उल्लेख करेन. अनिल कुंभार आणि त्याचबरोबर जितेंद्र मयेकर यांच्या स्मरणार्थ आपल्याला हे पारितोषिक बघायला मिळते श्री दुर्गादेवी उत्सव मंडळ यांच्या वतीने. मी बघू शकता आपण आता पूर्ण ग्राउंडवरून आपण आता मात्र सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब इथे मात्र निघतात, आमच्यासून रजा घेतात. खूप खूप आभार इथे व्यक्त करतो. आम्ही अत्यंत महत्त्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलेला आहे, त्याबद्दल आमदार राहुलजी नार्वेकर यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. चेंडू 22 धावा, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद, बिग विकेट. दिनेश बॅक टू डग आउट. सो न्यू बॅट्समन येतोय तो म्हणजेच अमन चौरसिया. बॅटिंगसाठी एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. या ग्राउंडचा चांगला अनुभव त्याच्याकडे आहे आणि बघायचं आता मात्र या मोमेंटला मात्र कशावर तो फिनिश करणार, कारण चेंडू शिल्लक आहे ते 17 आणि करायचे अजूनही 22 धावा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय षटक क्रमांक 4 गोलंदाज घेऊन आला तो निखिल. ऑफस्टोनच्या खूप बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवू शकला नाहीये. स्ट्रायकिंगला आपण बघतोय फलंदाज आलाय आणि दडपण गोलंदाजावर. हा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर सरळ रेषेत निघून जातोय. गुड बॉलिंग. बॅट्समनला रीड केलं. बघितलं ऑफस्टोनच्या बाहेर फलंदाज इथे चेंडू चेस करतोय. हेच पंचांनी बघितलं उमेश पाटकर यांनी.
आणि डॉट बॉल. धावसंख्या कायम. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेस करण्याचा प्रयत्न, बरोबर बाहेर निघालाय चेंडू आणि वाईड बॉलचा सिग्नल इथे पंचांनी केलाय. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पुढे सरकली. एकूण अंकित झाली ती 34, 34 धावा. पुढचा सामना तुम्हाला निश्चित विद्युत प्रकाश झोतामध्ये बघायला मिळेल. बघा आतापर्यंत समीकरण स्पर्धेमध्ये आपण बघतो की सामना क्रमांक आजच्या दिवसाला जो सुरू आहे तो 5वा सामना सुरू आहे. काय आपण फ्लडलाईट्स मध्ये दोन्ही सामने बघितले. दोन्ही सामने आतापर्यंत फ्लडलाईट मध्ये चेस झाले, पण प्रकाशामध्ये दिवसा ढवळ्या आपण बघतोय एकही सामन्याचा पाठलाग इथे झालेला नाहीये धावसंख्येचा. कव्हर्समध्ये हा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय तिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली ती अमनने. पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण 69 धावा डिफेंड झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 48 धावा होत्या, त्या सुद्धा डिफेंड केल्या त्या ब्लास्टरने. तिसऱ्या सामन्यात 63 धावसंख्येचा आपण बघितलं संरक्षण केलं आणि मागचा सामना आपण बघितलं तर 55 धावण्याचं संरक्षण सुद्धा केलेलं आहे स्पर्धेमध्ये आतापर्यंत. उलटा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे समोर. दुर्गादेवी उत्सव मंडळ यांच्याकडून एक पारितोषिक आलंय अमनसाठी. जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अमनला. हो, अप्रतिम डिलेव्हरी. पहिल्या चेंडूवर विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा काय गोलंदाज निखिलचा. अप्रतिम षटक टाकतोय. 18 चेंडूत 22 धावा करू द्यायच्या नाहीये या उद्देशाने गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करतोय निखिल. गुड बॉलिंग. समोर अनिकेत फुल लेन समोर एक्झिक्यूट केलाय आणि बघायचं मिळतील धावा किती या चेंडूवरती, म्हणजे 2 धावा. 2 धावेची भर. धावसंख्येत आपण बघतोय की 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 37. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 12. थँक्यू डीजे. 12 चेंडूंनी 17ची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. त्यामुळे मॅच स्पीडअप करा, टीम मीटिंग लवकर फिनिश करा, लगेच सामना सुरू करायचा आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस ऑलरेडी झालाय. वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि निर्णय घेतलाय तो सागर कोलगुडेने, ते म्हणजेच बॅटिंग करण्याचा. सागर कोलुगडे विरुद्ध आपण सामना बघू शकला मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच वॉरियर्स वर्सेस लायन्स. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. तरुण जाधव वर्सेस सागर कोलुगडे असा सामना बघायला मिळेल. सामना सुरू करा, स्पीडअप करा. 12 बॉल अँड 17 रन्स टू विन. खूप सुंदर टेलिकास्ट आपण बघत आहोत फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून आणि एका बिग स्क्रीनवर सुद्धा आपण बघतो की टेलिकास्ट सुरू आहे. 12 बॉल अँड 17 टू विन. सामना सुरू करा. स्ट्राईक एंडला अमन, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत दुबे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत्या षटकामध्ये. या संघाचा संघनायक येतोय ओमकार मोरे. चला, चर्चा झाली असेल तर सामना सुरू करायला हरकत नाहीये. मॅच स्टार्ट करा. जय जाधव याने भरपूर मोठा कानमंत्र दिलाय, बघायचं तो इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार ओमकार मोरे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्टँड अँड डिलिव्हर, पण 2 धावा मिळतील या चेंडूवर. भरपूर लूज होता हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर एवढा वेळ भेटला अमनला की थांबून तो एक्झिक्यूट केलाय, पॉज घेऊन एक्झिक्यूट केलाय आणि 2 धावा कंप्लीट होत्या या चेंडूवर. स्कोर मोजन 39, 39 धावा. चला, चेंडू द्यायचा आहे लवकरात लवकर पंचांकडे. चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच 11 आणि करायचे अजूनही 15 धावा. 11 चेंडूंनी 15 धावांची गरज आहे. बघायचं इथे मात्र हा सामन्यात उलटफेर बघायला मिळणार का. कारण आपण जेव्हा सामने सुरू केले सकाळी 12:30 वाजता, जेव्हा पहिला सामना सुरू झाला तिथे आपण बघितलं की 69 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही रॉयल्स टीमकडून. त्यानंतर चॅलेंजर संघ सुद्धा आपण बघितलं की 48 धावसंख्येचा पाठलाग करू शकला नाही, जो संघ आता सध्या फिल्डिंग करतोय. त्यानंतर पुन्हा एकदा रॉयल संघासमोर मोठं लक्ष 63 डावेंचं ते सुद्धा पार झालं नाही. आणि मागच्या सामन्यात बघितलं की ब्लास्टर संघाने सुद्धा 55 धावसंख्येचा पाठलाग केला नाही. चेंडू कव्हरमध्ये खेळायचा पर्यंत चेंडू जातो तो म्हणजेच डिक्लेअर झोनमध्ये. 1च धाव मिळेल या चेंडूवर. 1च धावेची मदत अमनच्या खात्यामध्ये. चला, चेंडू लवकर द्या पंचांकडे. स्कोर मोजन 40. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे.
अजूनही 14 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू 14 धावा. बघायचं इथे मात्र उलटफेर बघायला मिळणार का, या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग होणार का. 48 धावसारखी धावसंख्या सुद्धा डिफेंड झाली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अजूनही 14 हव्यात. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी आलाय. खूप मोठी जबाबदारी घेऊन खांद्यावर ओमकार मोरे, समोर अमन चौरसिया. 10 बॉल अँड 14 टू विन. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल द्या. पुढील चेंडू ओमकार मोरेचा. समोर एक्झिक्यूट केला. काय फटका ताकदवर आहे, पण मिळतील त्या 2 धावा. एलिव्हेशन मिळत नाही या फटक्यांना. चेंडू जास्त लांब जातोय पण उंची गाठत नाहीये. आणि 2 धावेची मदत धावसंख्येत भर आणि धावसंख्या पोहोचली ती 42 वर. धावा धाव फलकावर. सामना कंटिन्यू करा, वेळ घेऊ नका. अजूनही करायच्या त्या 12 धावा सामना जिंकण्यासाठी. बघा आता पंच सूचना करतात खेळाडूंना. प्रत्येक चेंडू मागे जाऊन सांगण्याची काही गरज नाहीये. सर्व खेळाडू सक्षम आहेत. स्वतः डिसिजन स्वतः घेऊ शकतात. हे प्रत्येक वेळी कॉपरेट करायची गरज नाहीये. सामना सुरू करा. ओ इथे मात्र झेल. इथे झेल. काय झेल पकडलाय. निसट्टा झेल होता. इनसाइड एज घेतली. चेंडू खाली राहिला आणि विकेट किपरने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. Thank you. What a catch behind the stump. पुढचा चेंडू फुला लेनचा होता. ऑप्शनच्या खूप बाहेर. पंचांच्या वाईट बॉल. बिहाइंड द स्टंप राजू तिवारीने अप्रतिम झेल टिपलाय. चेंडू जवळजवळ आपण बघितलं की खाली जमिनीला दान होणार अशा मोमेंटला एक अप्रतिम पिकअप बघायला मिळाला राजू तिवारीकडून. धावसंख्या बहुतेची अंकित ती 43. 43 धावा धावफलकावर आहेत. हो चेंडू हवेमध्ये आणि या चेंडूवर मिळतील निश्चितच त्या 2 धावा. येस 2 धावा निश्चित मिळतील कारण चेंडू येणारच नाही तिकडून. डिक्लेअर झोन घोषांकी क्षेत्र धावसंख्येत भर. धावसंख्या 45. स्टील रिक्वायर 9 टू विन. अजूनही 9 धावेंची आवश्यकता आहे कारण 54 धावसंख्येचं लक्ष आहे. 54 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सामना क्लोज होत चाललेला आहे आता मात्र. 7 चेंडू 9 धावा. ओमकार मोरे स्वतः कॅप्टन. 1 विकेट त्याने ऑलरेडी काढली आहे. बघायचं स्ट्रायकिंगला फलंदाज बघतोय म्हणजेच प्रमोद. चेंडू सररेषेत निघून जातोय. इथे मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नाही पण बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र लगेचच निर्णय घेतलाय. त्यांनी रिव्ह्यू मागितलाय वाईडसाठी. आतापर्यंत जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेण्यात आलेत कुठलाही संघाकडून किंवा कुठलाही खेळाडूकडून ते रिव्ह्यू सक्सेसफुल झाले नाहीयेत. पंचांचा निर्णय हा नेहमीच अंतिम राहिलाय. इव्हन थर्ड अंपायर सुद्धा त्यांना मात्र सपोर्ट करतायत कारण जे तुम्हाला आहे ते फेअर दिसतंय समोर तुम्हाला. वाईड बॉलसाठी मात्र बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. बघायचं रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर एकदा निश्चित ऍड होईल. एक एक्स्ट्रा चेंडू भेटेल खेळायला. पण बघायचं तिसरे पंच इथे मात्र धवल दर्जी. धवल टेलर इथे मात्र काय निर्णय घेत आहेत. फोर्स लाईव्हची टीम इथे सज्ज आहे. टेक्निकल टीम सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून बघायचा निर्णय काय येतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3चा दुसरा दिवस. आता विद्युत प्रकाश जो त्यामध्ये पुढचा सामना पूर्णपणे सुरू होईल. शेवट षटकात जर मॅच तर अजून रंगत वाढेल या मॅचची. याच्यात मात्र शंका नाही. नेट टू नेट फाईट दिली आतापर्यंत चॅलेंजर टीमने. दोन्ही संघ आतापर्यंत पॉईंट टेबलवर खातं उघडलं नाहीये कारण एकही सामना ते जिंकू शकले नाहीये.
आणि बघायचं इथे मात्र कुठला संघ विजयाचं खातं इथे उघडणार. सामना टाय होणे सुद्धा जास्त शक्यता आहे, कारण क्लोज मॅच आहे, क्लोज एन्काउंटर आहे, क्लोज फिनिशकडे सामना वळलेला आहे. आणि तिसरे पंच थोडासा वेळ घेतात, कारण इथे मात्र थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं क्लोज डिसिजन आहे. कुठल्या पक्षामध्ये, कुठल्या संघाच्या पक्षामध्ये हा निर्णय जातोय. बॅटिंग टीमने तर निश्चित आपण बघितलं की लगेच रिव्ह्यू केला, पंचाने चॅलेंज केलं त्यांच्या निर्णयाला, आणि बघायचं आहे त्याचं उत्तर काय येणार तिसऱ्या पंचांकडून, धवलकडून. आमच्या सर्व कमिटी मेंबरची अप्रतिम कामगिरी, राकेश वाळेकर, रुपेश काणके, महेश परमार, विजय बणगे, दत्ता मोहिते, प्रशांत गांधी, संदीप फोपळकर, दिनेश सांगळे आणि त्याचबरोबर शैलेश चौरसिया. हे 9 पिलर्स आहेत कुंभारवाडा प्रीमियर लीगचे. त्यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी, पर्व पहिल्यापासून सलग तिसऱ्या पर्वामध्ये प्रत्येक वर्षी एक नवीन नवीन बदल, नवीन नवीन संकल्पना. जसं मगाशी मी उल्लेख केला, यावर्षी आपण बघतोय म्हणजेच उत्कृष्ट संघनायक, बेस्ट कॅप्टन ऑफ द टुर्नामेंट साठी वॉशिंग मशीन आहे. सागर मोरे यांच्या स्मरणार्थ ती मात्र पारितोषिक आपल्याला बघायला मिळणार आहे साई स्पोर्ट्स आणि श्री दुर्गादेवी उत्सव मंडळ यांच्या वतीने. त्याचबरोबर आपण बघतोय की प्रत्येक संघासाठी आपल्याला टी शर्ट, ट्रॅक आणि कॅप बघायला मिळत आहेत. याचं पूर्णपणे श्रेय जात आहे ते अमीन पटेल साहेबांना, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले पूर्ण किट प्रत्येक संघाला. जसं मगाशी उल्लेख केला की प्रत्येक सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण बघत आहोत, त्यामध्ये मी नाव निश्चितच घेईन ते स्वर्गीय जितेंद्र मयेकर आणि त्याचबरोबर स्वर्गीय अनिल कुंभार यांच्या माध्यमातून यांच्या स्मरणार्थ श्री दुर्गादेवी उत्सव मंडळ यांच्या वतीने एक स्मार्ट वॉच सुद्धा तुम्हाला बघायला मिळते या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी. सो लीगल डिलिव्हरी बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. आता बघूया समीकरण. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूत करायच्या सामना जिंकण्यासाठी 9 धावा. जसा उल्लेख होतोय सकाळपासून आतापर्यंत आपण जर बघितलं तर एकही सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये. इव्हन ती धावसंख्या 60 अबो असो, बिलो 50 असो, धावसंख्येचा पाठलाग झालेला नाहीये. आणि तिचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा बघायला मिळणार का? चला सामना सुरू करा. बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको आहे बॅटिंग टीमला, सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत्या षटकामध्ये. षटक क्रमांक 6 घेऊन आलाय. पुन्हा एकदा निखिल, ज्याने अप्रतिम षटक टाकलं होतं, तिथून मात्र एक चांगला मोमेंटम आपल्या संघाला मिळवून दिला, तो निखिल बॉलिंग मार्कवर. समोर आहे अनिकेत. ऑफस्टोनच्या बाहेर आहे चेंडू, सरेशे निघून जातोय. पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय. प्रेशर ऑन द बॅट्समन. मंजिले क्या है, रास्ता क्या है, बुलंद हो हौसला, तो फासला क्या है, हे चॅलेंजर संघाने दाखवून दिलंय. व्हॉट एफर्ट. इथे मात्र मक्कड विकेट घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केलाय आणि बॅट्समॅनला आता वॉर्निंग दिली आहे पंचांनी. याच्या पुढे पुन्हा जर फ्रीजच्या बाहेर गेलास तर यशच्या उडवून टाकीन. 5 चेंडू 9 धावा. हवेमध्ये चेंडू, फटका थोडासा मिस टाइम आणि ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू होतोय. चांगली फिल्डिंग जयच्या माध्यमातून. संधी रनआउटची, फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू डग आउट. विकेट गेली. अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना आपण बघतोय संघ तो म्हणजेच फायटर संघाला. मागे काही दिवसांपूर्वी एक डायलॉग फेमस झाला होता, कॅमेरामन फोकस करो. इथे आपल्याला डीजेला सांगावं लागेल, डीजे प्लीज फोकस करो मॅच के अंदर. विकेट पडल्यानंतर तुमचा आवाज येऊ द्या. विकेट गेली आहे, रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालाय. समीकरण बघूया आता मात्र काय उरलंय. चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. मला सांगतायत आमचे गुणसंख्या लेखक, एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि करायच्यात मैदानावर त्या 8 धावा. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आलाय मैदानावर, अजय चौरसिया. लाईट्स ऑन करायचे आहेत लवकरात लवकर. फलंदाज अजय स्ट्रायकिंग एंडला. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी.
निखिलने मोमेंटम मिळवून दिला आणि तो कायम केलाय. मागच्या षटकात सुद्धा आपण बघितलं ओमकार मोरे स्वतः संघनायक आणि जबाबदारी पार पाडली आहे. 3 चेंडू शिल्लक राहिलेत, करायचे ते अजूनही 8 धावा. इथे रिदम दुखलाय गोलंदाज निखिलचा, पुन्हा बॉलिंग मार्कवर जातोय. बॅट्समन पुन्हा बघितलं की क्रीजच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, आपण थांबला तिथे त्या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाइम फटका आणि अजयला फक्त एकच धाव मिळाली. चेंडूवर 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 आणि आता करायचे त्या एकूण मैदानावर 7 धावा. 2 चेंडू 7 धावा अशी सिच्युएशन मागच्या सुद्धा सामन्यामध्ये आली होती. 2 चेंडूंनी 7 धावा. सामना 1 चेंडू 6 वर गेला होता. स्ट्राईक रेटला बघते फलंदाज आहे तो म्हणजे प्रमोद. थांबून एक्झिक्यूट केल्या हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू ग्राउंडवर आलाय पुन्हा एकदा. मिळेल ती फक्त एकच धाव. प्रमोदला 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. इथे मिस्टेक झाली आहे पण बॅकअप चांगला आहे. बॅकअप चांगला आहे. आता चेंडू शिल्लक आहे तो 1 आणि करायच्या त्या 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. गोल्डन 6 मारावा लागेल अजयला. जसं मगाशी मी उल्लेख केला की चौरेसे एवढे आहेत या विभागात की त्यांची एक प्रीमियर लीग सुद्धा होते आणि झालेल्या सुद्धा. जर या चेंडूवर षटकार आला तर निश्चितच या खेळाडूचं नाव पूर्ण परिसरामध्ये आपल्या कुंभारवाड्यामध्ये गाजेलच, याच्यात तीळमात्र शंका नाही. निखिल तयार, अजय तयार. 1 चेंडू 6 धावा. पुढून खेळायचा प्रयत्न आणि मॅच फिनिश. पुन्हा ते चित्र. अजूनपर्यंत सकाळपासून 5वा सामना धाव संख्येचा पाठलाग झाला नाही आणि पुन्हा झाला नाही.